यवतमाळ महोत्सवात कोट्यवधीच्या खर्चावर आता एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. यवतमाळ महोत्सवाच्या निमित्ताने सरकार आणि प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयाचा शासकीय व जनतेचा पैसा केवळ देखाव्यासाठी आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी खर्च करण्यात आल्याची गंभीर आशंका व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवरच महोत्सवाला अपेक्षेप्रमाणे नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर येत आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या 5 दिवसीय महोत्सवात कृषी व पशु प्रदर्शनी, महिला आर्थिक विकास महामंडळांच्या स्टॉल तसेच उमेदच्या खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र मर्यादित उपस्थिती आणि एकूणच उत्साहाचा अभाव यामुळे महोत्सवाच्या यशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांवर नगर परिषदेकडून मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी झाल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचीच उपस्थिती दिसून आल्याने हे कार्यक्रम नेमके जनतेसाठी आयोजित करण्यात आले होते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यवतमाळ शहरातील नागरिक, शेतकरी तसेच ग्रामीण भागातील लोकांपर्यंत या कार्यक्रमांचे योग्य जनजागरण न झाल्यामुळे त्यांनी आयोजन स्थळाकडे फिरकलेच नसल्याचे चित्र दिसून आले आहे. यातच पशु प्रदर्शनी विभागात मोठ्या प्रमाणात नियोजनाचा अभाव दिसून आला. संबंधित ठेकेदारांकडून डोम उभारणीसह इतर आवश्यक व्यवस्थापनामध्ये हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आले आहे. प्रदर्शनीत आलेल्या जनावरांसाठी चारा व पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच महोत्सवाला भेट देणाऱ्या शेतकरी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व इतर मूलभूत सुविधांची कमतरता यावेळी जाणवली. त्यामुळे उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय व्यक्त होत असून शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याची चर्चा रंगत आहे. जनतेच्या पैशाची लूट होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. एकीकडे विविध योजनांची माहिती देण्याचा उद्देश असताना दुसरीकडे अशा अव्यवस्थेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.